चांदूर बाजार येथील महात्मा फुले युवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोरगरीब व मजुरी करणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना भोजन दिले व या महामारीत न भीता शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही करण्यात आले। दररोज हा गरिबांसाठी असाच उपक्रम चालू राहणार असल्याचंही त्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितलं। संचारबंदीत काही लोकांच्या हाताला काम नसल्यानं त्याचा काही अंशी परिणाम मजूर, वृद्ध, अपंग, निराधार व हाताळी कामगारावर होत असून अनेकांना अशा परिस्थितीत पोटाची खळगी भरणे आता कठीण झाले आहे। अशा या संकट काळात गरजू लोकांकरिता चांदूर बाजार येथील महात्मा फुले युवा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे। ते स्वतः अन्न शिजवून गरजू लोकांच्या घरापर्यंत पोहोचून देण्याचे कार्य करीत समाजाप्रती आपले कर्तव्य बजावत आहे। सरकारतर्फे देशात लॉकडाऊनची घोषणा होताच महात्मा फुले ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत गरजू, निराधार, हातमजुरी करणारे, अपंग, विधवा जे काही लोक लॉकडाऊनमुळे शहरात अडकले आहे अशा लोकांचे अन्नविना बेहाल होत आहे। अशा गरजू लोकांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नावाची प्रथम यादी तयार करण्यात आली। संख्येनुसार रोज 300 लोकांचे सात्विक भोजन बनवून हे भोजन गरजू लोकांच्या घरी घरपोच पोहोचविल्या जात आहे। तसेच काही लोकांना हे आवश्यकतेनुसार शिधा पाकिटे वितरित केल्या जात आहे। विदर्भ न्यूज करिता चांदूर बाजार येथून नकुल सोनार।